मुंबईतील शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे। दिवाळी निमित्त NSE आणि BSE मध्ये एका तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग आहे। दुपारी 1:45 पासून ते 2:45 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग सुरू असणार आहे। या ट्रेडिंगला सुरुवात झालेली आहे। दिवाळी निमित्त मुहूर्त ट्रेडिंग 1 तासाचा हा वेळ आता गुंतवणूकदारांसाठी। दिवाळी निमित्त NSE आणि BSE मध्ये 1 तासाचा हा विशेष मुहूर्त ट्रेडिंग आहे। दुपारी 1:45 पासून ते 2:45 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग सुरू राहणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की आता मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते झालेलं आहे आणि हे जे मुहूर्त ट्रेडिंग आहे हे आज पहिल्यांदाच दुपारी झालंय, नाहीतर हे संध्याकाळी असतं दरवर्षी। मात्र अशी एक धारणा आहे की आजच्या मुहूर्त ट्रेडिंगवर एखादा शेअर खरेदी केला तर वर्षभराचा जो फायदा आहे तो व्यावसायिकांना आणि शेअर्स धारकांना होतो। त्यामुळे आज शेअर खरेदी करण्याची एक प्रथा आहे आणि ही जी प्रथा आहे ती जवळपास 1957 पासून सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि एकंदरीत जर बघितलं तर आता आपण बघतोय की सध्या सगळेच जण ट्रेडिंग करताना पाहायला मिळतात। प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होत आहे। पुढचा 1 तास हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आपल्या बरोबर अनेक शेअर्सचे ट्रेडिंग वाले सगळे प्रतिनिधी आहेत। आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांना आज काय वाटतंय। दादा, काय वाटतंय, कशा पद्धतीने वर्षभरासाठी बघताय, आजचा मुहूर्त कसा साधलाय? खूप सुंदर मुहूर्त आहे, खूप चांगला माहोल आहे इथे आणि मार्केट रिझिलियन्स आहे। ट्रम्प टॅरिफ टाकतायत, वॉर चालू आहे, पण इंडियन मार्केट काही कुठे जात नाही आहे। लोकशाहीमध्ये आपला खूप विश्वास आहे आणि एक गोष्ट नक्की आहे की आत 84,000च्या आसपास मार्केट आहे आणि पुढच्या संबंधाला जेव्हा तुम्ही या तर ऑलमोस्ट आपलं मार्केट 1 लाखाच्या वर गेलेलं असेल अशी माझी तरी पक्की धारणा आहे। हे वर्ष सगळ्यांनाच चांगले जाणार आहे आणि बहुतेक मार्केटला, कॅपिटल मार्केटला पण आणि इंडियन कन्झ्युमर्सला, इंडियन लोकशाही सर एक मैंने क्या खरीदा ये तो बताना उचित नहीं होगा, लेकिन जो स्टॉक्स हम लॉन्ग टर्म के लिए जैसे धनतेरस के दिन अपने सोना चांदी खरीदते हैं, हम स्टॉक ब्रोकर्स और स्टॉक मार्केट के लोग लंबे समय के लिए इन्वेस्टमेंट करते हैं। जो ऐसे स्टॉक्स हम रिसर्च करके जो लॉन्ग टर्म के लिए फंडामेंटली स्ट्रॉन्ग कंपनीज हैं उनको हम सिलेक्ट करके खरीदते हैं और ऐसा समझ के कि हम अपने बच्चों और अपने पोतेओं को और पोतियों को ये ऐसे स्टॉक्स ये हम पास ऑन करेंगे एज अ इन्वेस्टमेंट। नेक्स्ट इयर हे जे सगळं आहे मुहूर्त ट्रेडिंग करतो आपण, वर्षभर चांगलं एक ट्रेडिंग व्हावं यासाठी करतो। आजचा हा मुहूर्त कसा साधलाय, काय कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडतो? मुहूर्त ट्रेडिंग हर साल का एक बड़ा उत्साह और उमंग का दिन रहता है। आज के दिन जो सा मुहूर्त ट्रेडिंग वाले दिन बाजार 150-200 पॉइंट ऊपर खुला है और उम्मीद रखते हैं कि आने वाले समय में भी बाजार ऊपर ही रहेगा। 5-10 साल के लिए आप इंडिया की स्टोरी बहुत अच्छी है और मैं समझता हूँ कि इंडिया की स्टोरी 5-10 साल के लिए बहुत ही अच्छी रहेगी। जो भी इसमें निवेश करेगा इस समय में उसको अच्छा लाभ मिलेगा। शेवटचा प्रश्न विचारते, इथे लहान मुलं देखील पाहायला मिळतात, तरुण मंडळी सगळी आलेली आहेत। शेअरमध्ये कुठेतरी भारताचं वर्चस्व वाढताना पाहायला मिळतंय, याकडे तुम्ही कसं बघता एक व्यावसायिक म्हणून? तो आप देखेंगे कि आज की तारीख में लगभग 20 करोड़ डीमैट अकाउंट खुल चुके हैं पूरे हिंदुस्तान के अंदर और ये आज से 5 साल पहले केवल 3 या 4 करोड़ डीमैट अकाउंट थे। तो 5 साल के अंदर जो नंबर ऑफ स्टॉक्स बढ़े हैं, वो नंबर ऑफ जो निवेशक बढ़े हैं, जो इन्वेस्टर्स बढ़े हैं, वो एक अपने आप के अंदर एक मिसाल है और मैं समझता हूँ आने वाले समय में और भी निवेशक इस बाज़ार में आएंगे और जो अपना पैसा स्टॉक मार्केट में इन्वेस्ट करेंगे लॉन्ग टर्म के लिए। धन्यवाद सर। आपण हिच्याकडे देखील येऊया। तू सगळ्यात लहान वाटतेस, कशा पद्धतीने ट्रेडिंग कडे बघतेस, कशा पद्धतीने सुरुवात केलीस आणि इतर मंडळींना काय सांगतो? मैं अभी बड़े होके भी सीख रही हूँ, मतलब मैं सीख रही हूँ अभी देख देख के, तो इंडिया की ब्राइट फ्यूचर हूँ, सो लाइक आई एम लर्निंग, तो मैं कर रही हूँ अभी। नक्कीच सर, आपण बघतोय की वेगवेगळी जी मंडळी आहेत ती इथे दाखल झालेली आहेत। पुढचा 1 तास यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि स्टॉक जे आहे ते खरेदी करण्याचं काम जे आहे ते सध्या इथे सुरू झालेलं आहे, जेणेकरून वर्षभर जे आहे ते हा मुहूर्त साधून आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीचं हे स्टॉक खरेदी करणं सुरू आहे। जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.